मराठी भाषा अनिवार्यच, पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय म्हणणं चुकीचं. आश्चर्य वाटतं की हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, इंग्रजीचे मात्र गोडवे गाता. फडणवीसांची टीका. छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या. आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी. एकनाथ शिंदेंचा संताप. मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी शर्ती नाही, तर राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंगेविरोधी आंदोलनावेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. डॉक्टर सुश्रुत घैसासवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध. रुग्णावर उपचारच केले नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल. किरीट सोमय्यांच्या कार्यालयात काल एक जण पिस्तूल घेऊन आला. सुरक्षा रक्षकानं पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं. मुलुंडच्या नवघर पोलिसात तक्रार. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरच्या शिक्षेवर उद्या फैसला. कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरलाही दोषी ठरवलं. नाशिकच्या बोरीचीवारी या गावामध्ये पाणी टंचाईचं संकट. पाण्यासाठी महिलांचा संघर्ष. विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ. इगतपुरी अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटर पर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास.